बीड जिल्हा गेल्या 1 वर्षात जितक्या नकारात्मक, धक्कादायक आणि विचलित करणाऱ्या घटनांमुळे चर्चेत राहिला, तितकं नाव कदाचित कोणत्याही इतर जिल्ह्याचा ऐकू आलं नसत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, औद्योगिक वीज केंद्राच्या राखेचा गोंधळ, दिवसाढवळ्या होणाऱ्या मारहाणीच्या घटना आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बीडचं राजकारण ताणलेलं दिसतंय. आज संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला पूर्ण 1 वर्ष झालं आहे. 1 वर्ष, पण कुटुंबासाठी ही घटना आजही ताजी आहे. जणू कालच घडलेली आणि या प्रकरणावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण पेटलं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पुन्हा एकदा धगधगते आरोप करत धनंजय मुंडेवर थेट बोट ठेवलंय. बजरंग सोनवणे म्हणतात, या प्रकरणात कोण कोण पडद्यामागे आहे हे उघड झालंच पाहिजे. अजित पवार आहेत, धनंजय मुंडे आहेत, की यामागे मुख्यमंत्री स्वतः आहेत. त्यांचा फोन येतात. ते लोकांच्या समस्येसाठी येतात की टोळीच्या समस्येसाठी येतात हेही बघायला पाहिजे. राष्ट्रवादीचे 2 गट, एक अजित पवार गट आणि दुसरा शरद पवार गट यांच्यातील अंतर गेल्या काही दिवसात उघडपणे समोर आलं आहे. धनंजय मुंडे यांनी काही दिवसापूर्वीच खासदारांवर टीका करत म्हटलं होतं की खासदारांचं काम तुतारी वाजवणं, ते वाजवत आहेत. त्यांचं पोट दुखतंय आणि याच पार्श्वभूमीवर आता बजरंग सोनवणे यांनी दिलेला पलटवार आणखी भडक आहे. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वर्षश्राद्धानिमित्तानं बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, मी आजही संतोष देशमुखांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना गेलेला 1 वर्ष झालंय हे आम्हालाच मान्य नाही. ही घटना आजही आमच्यासाठी कालच घडल्यासारखी वाटते. धनंजय देशमुख आजही रडतोय. त्याच्या मुलीला धीर देतोय. मी जाऊही शकत नाही, कारण आजही त्या घरातली वेदना ताजी आहे. ते म्हणाले, इतिहासात एवढी क्रूर, अमानुष घटना कधी घडली नसेल. ती बीड जिल्ह्यात घडली. ज्या नराधमाने ही हत्या केली त्यांना फाशी झालीच पाहिजे. आणि आता फक्त एवढंच नाही, पडद्यामागे जे आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अन्यथा आम्हाला समाधान मिळणार नाही. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी मदत केली अशी कबुली सोनवणे देतात. पण तेही स्पष्टपणे म्हणतात, ते सत्तेत आहे, त्यांच्यावर बंधन आहे. त्यांचं समाधान झालं असेल, पण माझं अजूनही झालेलं नाही. याच ठिकाणी काही गंभीर प्रश्न विचारतात. एका साध्या माणसाला दगड मारला, डोकं फुटलं आणि त्याला पळून जायला हातभार लावला, त्याचं काय? किती जणांनी साथ दिली? त्यांना नोटिसी तरी पाठवल्यात का? हे सगळं सोडून दिलं. हे कसला तपास आहे? सोनवणे यांचा आरोप गंभीर आहे. तपासावर जाणीवपूर्वक कॅप टाकली आहे. त्यांचा रोष स्पष्ट एस-आय-टी आणि सी-आय-डी आहे. पण या तपासावर कोणीही तरी झाकण ठेवतंय. ही कॅप काढा, खुलेआम तपास करा, सत्य बाहेर येऊ द्या. आणि आता येतो तो दुसरा मोठा मुद्दा. मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण चळवळीतील प्रमुख चेहरा, त्यांच्यावर जीवे मारण्याचा कटाचा आरोप आणि त्या कटात धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं, हे जरांगे पाटील यांची मागणी. या प्रश्नावरही बजरंग सोनवणे यांनी थेट उत्तर दिलंय. हा प्रश्न विचारायची वेळच का यावी? शासनाने स्वतःहून हे केलं पाहिजे. कोण कोण दोषी आहेत तपास झाला पाहिजे. आम्ही मागणी करत राहू. एकीकडे धनंजय मुंडे, जरांगे वाद, दुसरीकडे मुंडे सोनवणे संघर्ष आणि आता मधोमध बीडचं अस्थिर राजकीय पट. आरोप प्रत्यारोप उपळत आहेत आणि 1 वर्ष जुन्या हत्येच्या प्रकरणावरून आजही प्रश्नांचं उत्तर मिळत नाहीये. संपूर्ण चित्र स्पष्ट आहे. 1 वर्ष उलटलं, पण न्याय दूरच आहे. तपास सुरू आहे, पण उत्तर नाहीत. कौटुंबिक वेदना कायम आहेत. राजकीय संघर्ष वाढलाय. सर्वांचं एकच मागणी आहे, त्यांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 वर्ष उलटून गेलं, तरी देखील सरकार त्यांच्या आरोपींना शिक्षा देऊ शकलं नाही. यावर सर्वांनी खंत व्यक्त केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.